जय हिंद मित्रांनो, नोकरी इनसाइडर यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र वनरक्षक भरती 2025 ची सराव प्रश्नपत्रिका या व्हिडिओमध्ये पाहत आहोत। मुख्यतः या व्हिडिओमध्ये आपण वनरक्षक भरती जी 2023 मध्ये झालेली आहे तर त्यातील ही आपली 8वी प्रश्नपत्रिका आहे जी आपण स्पष्टीकरणासह घेत आहोत। मित्रांनो, हा जो आहे हा पूर्णपणे TCS पॅटर्न असणार आहे आणि या व्हिडिओमध्ये सामान्य ज्ञान आणि मराठी व्याकरण असे दोन्ही टॉपिक्स आपण कव्हर केलेले आहेत। त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर नोकरी इनसाइडर या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, सोबतच आपलं WhatsApp चॅनल देखील आहे। त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत, त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉइन करा, म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF त्या ठिकाणी फ्री मध्ये मिळून जाईल। आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, खालीलपैकी कोणते सिंधू संस्कृतीचे एकमेव बंदर शहर होते? प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून देण्याचा प्रयत्न करायचा आहे, कारण या व्हिडिओमध्ये आपण वनरक्षक भरती 2023 च्या प्रश्नपत्रिका जशाच तशा घेत आहोत। तर खालीलपैकी कोणते सिंधू संस्कृतीचं एकमेव बंदर शहर होतं? तर ते जे आहे ते होतं ऑप्शन क्रमांक 4, तर लोथल शहर हे जे आहे हे सिंधू संस्कृतीमधील एकमेव बंदर शहर होतं। यामध्ये लोथल जे आहे हे गुजरात राज्यातील पुरातत्वीय अवशेषांचे एक प्रसिद्ध प्राचीन स्थळ देखील आहे। लोथल याच शहराला मिनी हडप्पा म्हणून देखील ओळखलं जातं। यापूर्वी प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता, पहा, मिनी हडप्पा म्हणून कशाची ओळख आहे? तर लोथल शहराला मिनी हडप्पा म्हणून ओळखतात। ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होणार आहे। यानंतरचा प्रश्न आहे, मेगन हे उष्णकटिबंधीय चक्रीवादळ कोणत्या देशात आले होते? करंट अफेअर्स 2023 मध्ये हा प्रश्न विचारला होता, करंट अफेअर्स 2024 मध्ये पोलीस भरतीसाठी हा प्रश्न विचारला होता, कारण हा जो प्रश्न आहे हा पण चालू घडामोडीवर आधारित घेतलेला आहे। आणि मेगन हे जे आहे हे उष्णकटिबंधीय चक्रीवादळ होतं आणि हे आलं होतं ऑस्ट्रेलिया या देशामध्ये। पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल। पहा, 18 मार्च 2024 रोजी ऑस्ट्रेलियातील कार्पेंटेरिया खाडीच्या किनारपट्टीवर मेगन हे उष्णकटिबंधीय चक्रीवादळ आलं होतं। वर्ष आहे 2024। ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, राष्ट्रपती पद रिक्त झाल्यास आणि उपराष्ट्रपती उपलब्ध नसल्यास राष्ट्रपती म्हणून कोण कारभार सांभाळतो? या ठिकाणी प्रश्न थोडासा समजावून घ्या। प्रश्न काय आहे की ज्यावेळी राष्ट्रपती पद जे असतं ते रिकामं होतं आणि त्याच काळामध्ये जर उपराष्ट्रपती जर उपलब्ध नसले तर राष्ट्रपती म्हणून त्यांचा कारभार जो आहे तो कोण सांभाळतो? तर या ठिकाणी मित्रांनो उत्तर काय होणार आहे? तर लक्षात ठेवायचंय, भारताचे मुख्य न्यायाधीश जे आहेत किंवा मुख्य न्यायमूर्ती जे आहेत तर हे कारभार पाहत असतात। कधी पाहत असतात हे लक्षात ठेवा। राष्ट्रपतींच्या गैरहजेरीमध्ये उपराष्ट्रपती हे त्यांच्या परवानगीने कारभार पाहतात। कोणाच्या? राष्ट्रपतींच्या गैरहजेरीमध्ये। पण राष्ट्रपतींच्या राजीनाम्यानंतर पुढील उपराष्ट्रपती पदावरील व्यक्ती ज्या आहेत तर त्या राष्ट्रपतीच्या जबाबदाऱ्या पार पाडतात। ज्यावेळी राष्ट्रपती नसतात तर त्यावेळेस उपराष्ट्रपती पार पाडतात। आणि राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हे दोघेही जरी नसले तर भारताचे सरन्यायाधीश जे आहेत तर ते भारताचे राष्ट्रपती म्हणून काम करण्याचं म्हणजे त्यांचं काम, त्यांचे अधिकार ते पाहत असतात। ऑप्शन क्रमांक 4 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे। प्रश्न क्रमांक 4 आहे, भारताच्या उपराष्ट्रपतींची निवड खालीलपैकी कोण करतं? राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यातील विचारले काय आपल्याला की भारताच्या उपराष्ट्रपतींची निवड कोण करतं? मित्रांनो, हे प्रश्न जशाच तसे आपल्याला TCS ने घेतलेले होते, त्यामुळे हा जो पॅटर्न आहे हा थोडासा इम्पॉर्टंट असणारा पॅटर्न आहे। आणि या ठिकाणी उत्तर होणार आहे आपलं पर्याय क्रमांक 4, तर संसदेच्या दोन्ही सभागृहांचे जे सदस्य आहेत तर त्यांच्या निवडीद्वारे निवड केली जाते राष्ट्रपतींची। लक्षात ठेवा, भारताच्या उपराष्ट्रपतींची निवड ही संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य करत असतात। भारतीय संविधानातील अनुच्छेद 66 जो आहे तर तो उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीबद्दल माहिती देतो। अनुच्छेद 63 नुसार भारताचा उपराष्ट्रपती असला पाहिजे आणि अनुच्छेद 66.1 नुसार उपराष्ट्रपती प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीनुसार एकल संक्रमीय मताद्वारे संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्याकडून निवडले जातात। या ठिकाणी उत्तर काय होईल आपलं? पर्याय क्रमांक 4। यानंतरचा प्रश्न आहे, दमनगंगा नदी खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेमध्ये उगम पावते? या ठिकाणी एक नदी दिलेली आहे, दमनगंगा नदी, ही कोणत्या पर्वतरांगेमध्ये उगम पावते? आणि ही जी नदी आहे ही सह्याद्री पर्वतरांगामध्ये उगम पावणारी नदी आहे। या ठिकाणी मित्रांनो याचे काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत ते पहा। दमनगंगा नदी सह्याद्री पर्वतरांगेमध्ये उगम पावते।
दमणगंगा ही भारताच्या पश्चिम भागातून वाहणारी एक महत्त्वाची नदी म्हणून ओळखली जाते आणि ही नदी पश्चिम वाहिनी नदी भारताच्या महाराष्ट्र, गुजरात या राज्यांमधून वाहते. दमणगंगा नदीला दावन नदी देखील म्हणतात आणि ही पश्चिम भागातील एक महत्त्वाची नदी आहे. या ठिकाणी अजून एक प्रश्न आहे, पहा कोणतं? दावन नदी किंवा दमन नदी, तर हे दोन्हीही नावं एकच आहेत. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6 आहे, जागतिक प्राणी सुरक्षा दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे आपल्याला हा दिनविशेष वरती विचारण्यात आलेला प्रश्न आहे आणि आपल्याला TCS असो किंवा IBPS असो त्यामध्ये दिनविशेष हे महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे आपण 365 दिवसाचे एक दिनविशेष घेतलेले आहेत, तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. जागतिक प्राणी सुरक्षा दिवस हा कधी साजरा केला जातो? तो साजरा केला जातो 4 ऑक्टोबरला. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होणार आहे. पहा, 4 ऑक्टोबरला काय असतो? जागतिक प्राणी सुरक्षा दिवस. यानंतर 29 सप्टेंबर आहे. 29 सप्टेंबरला जागतिक हृदय दिन असतो आणि 15 मार्च जो आहे तर 15 मार्चला जागतिक ग्राहक दिन असतो. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7 आहे, कोणत्या देशाने आपली पहिली अंतराळ संस्था सुरू केली आहे आणि 2045 पर्यंत मंगळ ग्रहावर उतरण्याची योजना देखील त्यांनी आखली आहे? हा प्रश्न सर्वात सोपा आहे आणि वन लाइनर प्रश्न आहे. पोलीस भरती 2023 मध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. लक्षात ठेवा, कोणत्या देशाने त्यांची आपली पहिली अंतराळ संस्था जी आहे, स्पेस स्टेशन किंवा अंतराळ संस्था जी आहे ती सुरू केली आहे आणि कधीपर्यंत? तर 2045 पर्यंत मंगळ ग्रहावर उतरण्याची योजना त्यांनी आखली आहे. तर तो देश आहे पर्याय क्रमांक 2 दक्षिण कोरिया, हे आपलं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, विशिष्ट कालावधीत एखाद्या विशिष्ट क्षेत्रात जन्मलेल्या जिवंत अर्भकांच्या एकूण संख्येला त्या क्षेत्रातील हजारच्या एककातील एकूण लोकसंख्येने भागल्यास त्यास काय म्हणतात? या ठिकाणी मित्रांनो हा प्रश्न जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. प्रश्न थोडासा आपल्याला इकडं तिकडं फिरून दिलेला आहे, पण प्रश्न सोपा आहे. पहा, या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय की विशिष्ट कालावधीमध्ये एखाद्या विशिष्ट क्षेत्रात जन्मलेल्या जिवंत अर्भकांच्या एकूण संख्येला त्या क्षेत्रातील हजाराच्या एककातील एकूण संख्येने भागल्यास काय म्हणतात? ती व्याख्या आहे आणि याला म्हणतात, पहा ऑप्शन क्रमांक 3 तर जन्मदर. जन्मदराचं सूत्र आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. तर एका वर्षात दर 1000 व्यक्तीमागे जिवंत व्यक्तींची संख्या जी असते तिला म्हटलं जातं जन्मदर. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न 9 आहे, अंगामी ही डॅश राज्यात आढळणारी एक महत्त्वाची जमात आहे. आतापर्यंत हा प्रश्न आपल्याला 8 ते 10 वेळा विचारण्यात आला होता. पहा, अंगामी ही कोणत्या राज्यात आढळणारी एक जमात आहे? तर ही आढळते पर्याय क्रमांक 1 नागालँड या राज्यामध्ये. कोणत्या? नागालँड या राज्यामध्ये आढळते. पहा, अंगामी ही जमात. आणि नागा समाजाची ही एक शाखा आहे. अंगामी परंपरेने अंगामी भाषा ही त्यांची मातृभाषा आहे आणि नागालँडच्या कोहिमा जिल्हा आणि दिसपूर जिल्ह्यामध्ये आणि तसेच शेजारच्या मणिपूर राज्यात देखील ही अंगामी जी आहे ही आपल्याला जमात पाहायला मिळते. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, स्थानिक बांबू कारागिरांची कौशल्य वाढविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने 2014 साली कोणत्या जिल्ह्यात बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र स्थापन केले होते? मित्रांनो, हा प्रश्न जो आहे आपल्याला हा पोलीस भरतीमध्ये सुद्धा प्रश्न जशाच तसा विचारला होता. प्रश्न परत एक वेळा पहा, स्थानिक बांबू कारागिरांची कौशल्य वाढवण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने कधी 2014 या वर्षी कोणत्या जिल्ह्यामध्ये बांबू संशोधन केंद्र तसेच प्रशिक्षण केंद्र स्थापन केलं होतं? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, पहा ऑप्शन क्रमांक 4 तर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये स्थापन केलेलं आहे बांबू संशोधन केंद्र तसेच प्रशिक्षण केंद्र. आणि विदर्भातील जंगल हे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या बांबूवर आधारित उद्योगांच्या स्थापनेसाठी आदिवासी ग्रामीण बांधवांना असलेली प्रशिक्षणाची निकड भागवण्यासाठी हे प्रशिक्षण केंद्र जे आहे ते उभारण्यात आलं होतं. आणि कधी महाराष्ट्र सरकारने एक उपक्रम म्हणू शकतो किंवा एक संशोधन केंद्र आहे ते 2014 साली चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये संशोधन केंद्र उभारण्यात आलेलं आहे. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1845 ते 1860 पर्यंत
धार्मिक सत्याच्या शोधात भारतभर प्रवास केला आणि शेवटी ते डॅश यांचे शिष्य बनले. या ठिकाणी प्रश्न थोडासा लक्षात घ्या. स्वामी दयानंद सरस्वती कधीपर्यंत, तर 1845 ते 1860 मध्ये त्यांनी धार्मिक सत्याच्या शोधामध्ये भारतामध्ये आपला प्रवास केला आणि ते नंतर कोणाचे शिष्य बनले, तर ते शिष्य बनले पहा स्वामी विरजानंद यांचे. पर्याय क्रमांक 2 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे. मित्रांनो, प्रश्न थोडासा लक्षात घ्या. स्वामी दयानंद सरस्वती यांनी किती 1845 ते 1860 हे जे 15 वर्ष आहेत, तर ते पूर्ण भारतभर त्यांनी प्रवास केला आणि शेवटी ते स्वामी विराजानंद यांचे शिष्य बनले. आणि स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875 मध्ये मुंबई या ठिकाणी आर्य समाजाची स्थापना केली. यावरती आपल्याला एक इम्पॉर्टंट प्रश्न विचारला जातो पहा, आर्य समाजाची स्थापना कोणी केली, तर आर्य समाज जो आहे याची स्थापना केली आहे पहा स्वामी दयानंद सरस्वती यांनी. वर्ष जर विचारलं तर लक्षात ठेवा 1875 हे वर्ष असणार आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर काय होईल आपल्या ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 12 आहे, महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील 1857चा उठाव हा भारताच्या नैऋत्य पट्ट्यातील डॅश गटांच्या सहभागाची साक्ष देतो. हे प्रश्न जशास तसे आपल्याला 2023 मध्ये विचारण्यात आले होते आणि हा प्रश्न आपल्याला म्हाडा भरतीमध्ये सुद्धा जशास तसा विचारण्यात आला होता. तर लक्षात ठेवा, प्रश्न परत एक वेळा सांगतो. महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील कधीचा उठाव आहे, 1857चा उठाव भारताच्या नैऋत्य पट्ट्यातील कोणत्या गटाच्या सहभागाची साक्ष देतो. या ठिकाणी आपलं उत्तर काय होईल, तर पर्याय क्रमांक 4, तर आदिवासी गटांची साक्ष देतो. या ठिकाणी महत्त्वाचे पॉइंट्स काय आहेत पहा, तर धुळे जिल्हा हा पूर्वी खानदेश जिल्हा म्हणून ओळखला जात होता. धुळे हे महाराष्ट्रातील प्रमुख बोलीभाषा जी आहे अहिराणी किंवा तिला खानदेशी म्हणतात, तर त्या भाषेचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं पहा धुळे जिल्हा. आणि महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील 1857चा जो उठाव झाला, तर तो भारताच्या नैऋत्य पट्ट्यातील आदिवासी गटांच्या सहभागाची साक्ष देतो. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे, खालीलपैकी कोणत्या IIT संस्थेने रस्ते अपघात रोखण्यासाठी संजय हे प्लॅटफॉर्म विकसित केलेले आहे. मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. करंट अफेअर्स 2024 वरती हा प्रश्न आपण घेतलेला आहे. खालीलपैकी अशी कोणती संस्था आहे किंवा IIT संस्था आहे, त्या संस्थेने रस्त्यावर होणारे जे ॲक्सिडेंट आहेत तर त्यांचं प्रमाण कमी करण्यासाठी किंवा त्यांना रोखण्यासाठी संजय नावाचं एक प्लॅटफॉर्म विकसित केलेला आहे, तर ती संस्था कोणती आहे. या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक 1, तर IIT मद्रास ही जी संस्था आहे, या संस्थेने अपघात रोखण्यासाठी एक संजय नावाचं प्लॅटफॉर्म जे आहे ते सुरू केलेलं आहे, म्हणजे विकसित केलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे, भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या भागात मूलभूत कर्तव्यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. मूलभूत कर्तव्यांचा उल्लेख जो आहे तर तो भाग 4A मध्ये करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होणार आहे. याचे काही महत्त्वाचे मित्रांनो पॉइंट्स आहेत, तर पॉइंट्स वरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर पॉइंट्स मध्ये पहा, भारतीय राज्यघटनेच्या भाग 4A या भागामध्ये मूलभूत कर्तव्यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. स्वर्णसिंह समितीच्या शिफारशीवरून भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य जोडण्यात आली आणि भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा उल्लेख जो आहे तो अनुच्छेद 51A मध्ये करण्यात आलेला आहे. या ठिकाणी अजून एक प्रश्न तयार झाला, तर मूलभूत कर्तव्यांचा उल्लेख कोणत्या अनुच्छेदात करण्यात आलेला आहे, तर अनुच्छेद 51A मध्ये. यावरती प्रश्न आपल्याला नेहमी विचारण्यात आलेले आहेत. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे, आदिम समाजातील व्यापाराच्या प्रारंभिक स्वरूपाला काय म्हणतात, ज्यामध्ये वस्तूंची थेट देवाणघेवाण होत असे. पहा, आदिम समाजातील प्रारंभिक म्हणजे सुरुवातीच्या स्वरूपाला काय म्हणतात, व्यापाराच्या सुरुवातीच्या स्वरूपाला काय म्हणतात, ज्यामध्ये वस्तू ज्या आहेत त्यांची देवाणघेवाण होत होती, तर त्या गोष्टीला काय म्हटलं जातं, वस्तू विनिमय प्रणाली म्हणून ओळखतात. पर्याय क्रमांक 1 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. पहा मित्रांनो, व्याख्या लक्षात ठेवा, आदिम समाजातील व्यापाराच्या प्रारंभिक स्वरूपाला वस्तू विनिमय प्रणाली असं म्हटलं जात होतं. आणि ही जी वस्तू विनिमय प्रणाली होती ती कशी होती, तर त्यामध्ये वस्तूंची देवाणघेवाण जी आहे ती डायरेक्ट होत होती. आणि प्राचीन काळी व्यापारी एक वस्तू विनिमय प्रणाली म्हणून सुरू झाला, ज्यामध्ये लोक वस्तूची दुसऱ्या वस्तूसाठी देवाणघेवाण करू लागले. आणि काही आदिम समाज जे आहेत त्याला चलन म्हणून शेल आणि मोती देखील वापरत होते. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होणार आहे.
प्रश्न क्रमांक 16 आहे, कानावर पडणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी फक्त प्रचार शब्द झालेला आहे, तर वाक्प्रचार असा शब्द आहे. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 16 ते 20 हे जे 5 प्रश्न आहेत हे पूर्णपणे मराठी व्याकरणावरती घेणार आहोत. तर कानावर पडणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? तर याचा अर्थ होतो सहजपणे ऐकू येणे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे. कानावर पडणे, सहज ऐकू येणे. प्रश्न क्रमांक 17 आहे, अधोगती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. पहा, अधोगती या शब्दाला विरुद्धार्थ काय आहे? तर अधोगती, प्रगती हे विरुद्धार्थाचे शब्द आहेत. मित्रांनो, या ठिकाणी महत्त्वाचा शब्द आहे अधोगती आणि प्रगती. आणि आपल्याला अशाच पद्धतीचे जर 500 विरुद्धार्थी शब्द पाहायचे असतील तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. कारण त्या व्हिडिओमध्ये TCS आणि IBPS जे पॅटर्न घेतो तर त्याच पद्धतीने प्रश्न आपण त्या ठिकाणी घेतलेले आहेत. ऑप्शन क्रमांक 1 उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे, हरी बालकाला हसवतो या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता आहे? पहा, वाक्य काय आहे? हरी बालकाला हसवतो हे जे वाक्य आहे त्यातील क्रियापद जे आहे त्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. आणि हे जे क्रियापद आहे हे ऑप्शन क्रमांक 4 तर प्रयोजक क्रियापद असणार आहे. प्रयोजक क्रियापद म्हणजे काय? लक्षात ठेवायचंय, जेव्हा करता वाक्यातील क्रिया स्वतः न करता दुसऱ्याकडून करून घेतो तेव्हा ते प्रयोजक क्रियापद असते. हरी बालकाला हसवतो वाक्यावरून लगेच आपल्याला समजून येईल. यामध्ये अजून एक आहे पहा, शक्य क्रियापद. तर शक्य क्रियापद म्हणजे काय? तर क्रिया करण्याची जी शक्यता आहे ती कर्त्याला असते. जे साधित धातू दर्शवतात त्याला शक्य क्रियापद म्हणतात. त्यानंतर तिसरा आहे पहा, संयुक्त क्रियापद. तर संयुक्त क्रियापद म्हणजे सहाय्यक क्रियापद आणि धातू साधिते यांना एकत्रितपणे संयुक्त क्रियापद म्हणतात. यानंतर आहे सहाय्यक क्रियापद. तर सहाय्यक क्रियापद म्हणजे क्रियावाचक शब्द जो क्रिया पूर्ण करण्यास सहाय्यक करतो त्याला सहाय्यक क्रियापद म्हणतात. या ठिकाणी ह्या 4 व्याख्या ज्या आहेत ह्या खूप महत्त्वाच्या ठरणार आहेत, कारण यावरून आपल्याला एखादा प्रश्न तरी नेहमी पडलेला आहे. उत्तर काय होईल आपलं? पर्याय क्रमांक 4 प्रयोजक क्रियापद. प्रश्न क्रमांक 19 आहे, पाटावर बसून जेवावे कंसातील शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे. आणि कंसामध्ये पाटावरचा जो वर शब्द आहे तर वर हा शब्द कंसामध्ये दिलेला आहे, त्या शब्दाची आपल्याला जात सांगायची आहे. आणि मित्रांनो, वर लक्षात ठेवायचं, ही जी जात आहे तर ही शब्दयोगी अव्यय असणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 उत्तर होईल. तर लक्षात ठेवा, शब्दयोगी अव्यय म्हणजे काय आहे की अशी अव्यय असतात जी शब्दांना जोडून येतात आणि वरील वाक्यामध्ये दुसऱ्या शब्दाशी त्यांचा संबंध जोडलेला आहे. यामध्ये काय आहे? पाटावर म्हणजे काय? वर, खाली, पासून, साठी, च, ही, पण इत्यादी हे जे अव्यय आहेत हे शब्दांना जोडून येत असतात तेव्हा ते जे आहेत हे शब्दयोगी अव्यय होत आहेत. पर्याय 2 उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे, लोकहितवादी या टोपण नावाने कोणाला ओळखले जात आहे? पहा, लोकहितवादी. आणि अशाच पद्धतीचे आपण महत्त्वाचे 30 जे लेखक आहेत किंवा 30 जे लोक आहेत, व्यक्तिमत्व आहेत, तर ते 30 आणि त्यांचे जे टोपण नाव आहेत हे देखील आपण एका व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे. तर लोकहितवादी म्हणून गोपाळ हरी देशमुख यांची ओळख आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. या ठिकाणी पहा, जे साहित्यिक आहेत आणि त्यांची टोपण नावं, तर गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी म्हणतात. यानंतर शंकर काशीनाथ गर्गे जे आहेत यांना दिवाकर म्हणतात. माधव त्र्यंबक पटवर्धन जे आहेत यांना माधव जुलियन म्हणतात. आणि दिनकर गंगाधर केळकर जे आहेत यांना अज्ञातवासी म्हणतात. पर्याय क्रमांक 1 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 20 प्रश्न. हे 20ची 20 प्रश्न आपल्याला वनरक्षक भरती जी आहे 2023 ची त्यामध्ये विचारण्यात आलेले होते. या 20 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे आपलं रिव्हिजन कसं आहे हे देखील आम्हाला कळून येईल. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करत राहा आणि आपल्या नोकरी इन्सायडर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी मी तुम्हाला फ्रीमध्ये उपलब्ध करून देत आहे. त्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल आहे नोकरी इन्सायडर, त्याला जाऊन जॉईन करा. त्याच्यावरती प्रत्येक व्हिडिओची PDF तुम्हाला फ्रीमध्ये मिळून जाईल. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.